तर आज गंगापूरच्या नगरपालिकेचा निकाल लागलेला होता, तर चौकडे नुसतं जल्लोष चालू होता. तर नमस्कार मंडळी, मी आपला माणूस उद्धव दंडे आणि तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत. आज रविवार होतं म्हणून काही लॅबला जास्त पेशंट नसतात, म्हणून आम्ही देवगडला जायचा प्लॅन केला होता. आणि आपल्यासोबत होते आकाशराव, योगेश दंडे आणि वैभवराव. बिझनेस स्वतःचा असू दे किंवा दुसऱ्याच्या दारात माणूस काम करणार असू दे, पण माणसाने कधीतरी वेळ काढलाच पाहिजे. आणि आपले जे कोणी जवळचे मित्र असतात त्यांच्यासोबत थोडा वेळ काढून आणि थोडं फिरायला पण जायला पाहिजे. नाहीतर मग काही नुसतं सेलबटा झालं म्हणजे जन्माला आला आणि काम करून करून मेला, म्हणजे असं नको व्हायला. नंतर आम्ही पोहोचलो होतो किसनगिरी बाबा यांचे समाधी स्थान असलेले गाव म्हणजे श्री क्षेत्र देवगड. गेल्या गेल्या चप्पल बाजूला काढून पाय धुवून घेतले. नंतर मग आम्ही निघालो दत्त दिगंबरांच्या दर्शनासाठी. मंदिराच्या आसपास जाता जाताच माणसाचं मन एकदम शांत होऊन जायला लागते आणि माणसाच्या मनामध्ये एकदम पॉझिटिव्ह एनर्जी यायला चालू होऊन जाते. पुन्हा एकदा दत्तांच्या चरणी हीच प्रार्थना करतो की माणसाच्या शेवटच्या श्वासापर्यंत माणसाचं मन एकदम शांत राहू द्या. दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही आलो होतो मंदिराच्या बॅक साईडला, जे की तिथं आहे एक छोटीशी नदी आणि सूर्यास्त होण्याची वेळ झालेली होती, म्हणून मावळत्या सूर्यामुळे नदीचे दृश्यही खूप सुंदर दिसत होते. म्हणून तिथे आम्ही थोडा टाइम स्पेंड करून घेतला. एवढा भारी व्ह्यू म्हणल्यावर जर फोटोज नाही काढले मग त्याला काय अर्थ आहे का? त्याच्यामुळे आम्ही थोडेफार फोटो पण काढून घेतले. नंतर आमचा बोट मध्ये बसायचा प्लॅन झाला, पण आम्हाला घरी जायला उशीर होता म्हणून काय आम्ही रद्द केलं. म्हटलं आता नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा आपण नक्कीच बसू म्हटलं. राहिला प्रश्न निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचा. सर्वात प्रथम निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन. तर जनतेने निवडून दिले म्हणजे काहीतरी अपेक्षा असेल म्हणून निवडून दिलेलं असेल, म्हणून निवडून आलेल्या सर्व उमेदवारांनी जनतेच्या अपेक्षा भंग नाही केल्या पाहिजे. आणि पक्ष कोणताही असो, दर 5 वर्षाला सत्ता परिवर्तन हे जनतेने केलंच पाहिजे, कारण की तेव्हाच कुठे शहराचा विकास हा होत असतो. तर आजचा ब्लॉग इथं संपला होता. चला तर मग मंडळी भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.